बार बार एकच शरद पवार लावलंय, मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांना सुद्धा प्रश्न विचारले। राज्यातील आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा बनलेला असून राज्य सरकारमधील मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले। मात्र ही भेट राज्यातील आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी घेतली असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं होतं। दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यात 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली। तसेच सगळे सोयरे ही भेसळ असून राज्य सरकारने घाईघाईने दिलेलं कुणबी प्रमाणपत्र रद्द करावीत अशी मागणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। आता या सर्व घडामोडींवर मराठा आंदोलक आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली। तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले। सगळे सोयरे ही भेसळ आहे, ओरिजिनल मंडल कमिशनची यादी जोडली गेली होती। 1993 मध्ये कुणबी समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते शाबूत आहे। मात्र इतर मार्गाने सध्या काही जण मिळवू पाहत आहेत। घाईघाईत आता काढलेली कुणबी सर्टिफिकेट रद्द करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन केली। त्यावेळी राज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली। तर दुसरीकडे राज्य सरकारला मनोज जरांगे यांनी दिलेली 1 महिन्याची मुदत संपल्याने आता पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग जरांगे यांनी अवलंबलेला आहे। 20 जुलैपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे। फडणवीस साहेबांनी किती डाव टाकले आणि किती विरोधात घातले, मराठ्यांची पाडण्याची ताकद हे निवडून येण्याची बी, दोन्ही बी त्यांनी ते करूच नाही। फडणवीस साहेब बैठकाच कशासाठी घेतात मला याचा मेळ लागणार। मराठा आरक्षणासाठी घेतात का मराठा आरक्षणाच्या नावाखाली लोकांना बोलून घेतात आणि ती आल्यावर एक एक फोडी देतात मराठ्याच्या विरोधात घालते। जे आत्तापर्यंत मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने बोलत होते ते बाहेर आले की मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायला लागले। फडणवीस साहेब तुम्ही हे तळतळात साधा नाही घ्यायला लागलात मराठ्यांचा। तुम्हाला वाटत असेल तुम्ही लय डावाडे आहे, मी लय अमुक आहे। मराठा इतका खमकी आहे, लय खमकी आहे। तुम्ही मराठ्यांना डिवचलंय मागं, आणखीन तरी नका डिवच। मी खरं तुम्हाला तळमळीनं सांगतो, तुम्ही डिवचूच नका। तुम्ही सगळा महाराष्ट्र जरी एकीकडून केला तरी एकट्या मराठ्यात ताकद पाडायची बी निवडून आणायची। लक्षात राहू द्या माझा शब्द तुम्हाला। तुम्ही फक्त मराठ्यांना तळतळायला लावू नका जास्त। तुम्ही विरोधात घालून मला माहिती आहे तुम्हाला महाराष्ट्रात अराजकता माजवायची। आता छगन भुजबळांनी तुम्हाला महाराष्ट्र रक्त बंबाळ करायचं आणि खुर्चीवर बसायचं। ती खुर्ची पचायची नाही तुम्हाला आणि तुम्हाला ते पाप गोरगरिबाच्या डोक्यावर घेतलेला बसू बी देणार नाही त्या खुर्चीवर। असल्या तळतळीटीनं तळतळाटाच्या खुर्चीवर बसून काहीच अर्थ नाही, काहीच। गोरगरिबांचे लेकरांचे काय हाल आहेत, आमचे लेकरांचे किती आत्महत्या झाल्यात, मराठ्यांचे किती भयंकर वेदना आहेत, किती काळोखात मराठ्यांचे लेकरं लोटले गेले। त्या काळ्या कुट्टा अंधारात लेकरं ओक्साबोक्सी रडायला लागले। तितका भयंकर भविष्याचं त्यांच्या वाटोळं झाले आणि तुम्ही त्याच्यावर जर फडणवीस साहेब राजकारण करणार असलात, तुमच्या विचाराला काय म्हणावं हेच कळत नाही आम्हाला। हे कोणते विचार आहेत तुमच्या सत्तेसाठी? सगळ्या जाती आमच्या विरोधात घालायच्या आणि सत्तेचा दुरुपयोग करायचा, तरीही मराठा पाडू शकतो आणि निवडूनही आणू शकतो। पण तुम्हाला मी नाही यशस्वी होऊन देणार। तुम्हाला जाहीर चॅलेंज आहे माझं। तुम्हाला तर यशस्वीच नाही होऊन देत, तुम्ही किती विरोधात घाला आमचं। आणि विरोधात जाणाऱ्याला सांगतो, तुमचे जात तुम्ही कसे मोठे करणार आहेत? जर त्यांचं ऐकून स्वतःचे गोरगरिबाचे जात तुम्ही संपवणार असाल तर काहीच अर्थ नाही याला, काहीच। आता जे मराठ्यांच्या विरोधात गेलेत आणि जे बचाव म्हणतात आरक्षण, ते आता धनगरांना इष्टीतून आरक्षण मागणार आहेत का? कायकाडी समाजाला मागणार आहेत का? रजपूत समाजालाही द्या म्हणणार आहेत का? ते म्हणणार आहेत का आता द्या? बाकीच्या भरपूर जाती आहेत, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा विषय मांडणार आहेत का? मराठ्यांचा तर बचावच म्हणतात, बाकीच्यांच्याबद्दल काय भूमिका? का नुसतं फक्त तुम्हाला पुन्हा त्यांचीच गर्दी जमवायची, गोरगरिबांची वाढला? फडणवीस साहेब तुम्हाला कितीही प्रयत्न करा, तुम्ही चुकीचंच पाऊल टाकताय हे मान्यच करा। तुम्ही चुकीचंच पाऊल टाकताय। भाजपात एकही सामान्य मराठा राहणार नाही। तुम्ही जर इतका अन्याय मराठ्यावर करायला लागलात, तुम्ही इतका धनगर समाजावर जर अन्याय करायला लागलात, एकही मराठा भाजपमध्ये सामान्य राहणार नाही। ते माकडे मुकडे राहते ना आमचे 10-5, पण सामान्य मराठ्यांची तळतळ तुम्हाला झोप नाही येऊ देणार, तुम्हाला अन्न सुद्धा नाही पचू देणार। हो, कारण तळतळ काय असते, तळतळात काय असतो ना,
गावखेड्यातल्या मायबापाला विचारा लेकराचे तळतळ काय असते. जर ऍडमिशन नाही मिळालं, त्याचा नंबर हुकला, त्याचं 1% नोकरी गेली, त्यांना तळतळ विचारा तुम्ही. तुम्हाला नाही कळायची ती आणि तुम्ही कळून घेणार बी नाहीत. कारण शेवटी संस्काराचा भाग आहे. तुम्हाला आडा कुठं टाकावं हे सुद्धा कळत नाही. फडणवीस आडा टाकायच्या ठिकाणी टाकावं लागतो. तुम्हाला कुठं टाकावं कळत नाही, तुम्हीच पुरते फसता. तुम्हाला नाही सुधरून जाणार मराठा, तुम्ही कितीही ताकद लावा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.